प्रियंका. शंखनाथ मध्ये आपलं स्वागत आहे. संत कबीर फार सुंदर म्हणतात, नारी की निंदा मत कर प्यारे, नारी नर की खान है, जिस नारी से पैदा हुए हम तुम और भगवान है. आजची महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते. कुटुंब आणि समाजाच्या क्षेत्रात महिलांचा मोठा वाटा आहे. शिक्षण, आरोग्य, अर्थव्यवस्था यामध्ये महिलांचं मोठं योगदान आहे. तरीही आजही महिलांना अनेक समस्यांशी झुंजावं लागत आहे. खरं तर महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं ही एक फार मोठं कर्तव्य आहे आणि याचंच उद्दिष्ट समोर ठेवून महिला दिनानिमित्त आपल्या नागपूर शहरामध्ये बुलेट रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि याच बुलेट रॅलीची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली आणि ज्यांची ही संकल्पना होती त्या निर्मल अर्बन बँक व ह्युमॅनिटी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष आदरणीय पूजाताई मानमोडे आपल्यासोबत आहेत, ज्यांची ओळख एक बुलेट राणी म्हणून केली जाते. चला तर मग आता आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. नमस्कार ताई, शंखनाथ मध्ये आपलं स्वागत आहे. ताई, माझा पहिला प्रश्न की बुलेट रॅलीची संकल्पना जी आहे ती कशी सुचली तुम्हाला, त्याबद्दल सांगा. बुलेट रॅली म्हणजे असं काही हे नव्हतं. त्यावेळेला असं होतं की काहीतरी महिलांना कुठेतरी मर्यादित करून ठेवलेलं होतं. म्हणजे एकतर ती चूल आणि मूलच्या बाहेर ती निघत नव्हती आणि मग त्यानंतर महिला एकतर सायकल किंवा मोपेड फार फार तर चालवेल असं होतं. गेअरवाल्या गाड्या चालवणं म्हणजे तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण आजही तुम्ही बघता जेव्हा रस्त्यावरून महिला जाते गेअरवाली गाडी चालवते किंवा म्हणजे पुरुषांची जी मक्तेदारी आहे की पुरुषच ती स्प्लेंडर किंवा इतर गेअरवाल्या गाड्या चालवू शकतात, असं जे समाजामध्ये पेरलं गेलेलं आहे. किंवा आपणही बघताना जर एखादी मुलगी जर स्प्लेंडर चालवते तरी आपण मागे वळून बघतोच. तर तेव्हा असं वाटलं की महिला दिवशी अनेक कार्यक्रमाचं आयोजन केल्या जाते आणि प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांचं तिथे सत्कार केला जातो आणि प्रत्येकच म्हणजे गोष्टीमध्ये महिला कर्तृत्वान महिलेचं सत्कार ठेवण्यात येतो. मग आता आपण काहीतरी असं वेगळं करायला पाहिजे की महिलांमध्ये एकतर कर्तृत्वही निर्माण करणं, कॉन्फिडन्स निर्माण करणं. तर मग काय करायला पाहिजे? तर मग महिला दिवशी असंच माझ्या डोक्यात एक दिवस आलं की आपण म्हणजे जे महिलांचा वेश असतो त्या वेशामध्ये आपण बुलेट चालवायची. बुलेट म्हणजे ही गोष्ट याच्यासाठी आली की बुलेट म्हटलं काय एक रुबाबदार एक व्यक्तिमत्व दिसते आणि बुलेट या नावातच एक जो कॉन्फिडन्स आहे. कारण की बुलेट एकतर हेवी असते आणि महिलेला खूप नाजूक पद्धतीने दाखवण्यात येते समाजामध्ये की महिला ही खूप नाजूक आहे, की महिला हे सगळ्या गोष्टी करू शकत नाही. म्हणजे महिलेनी महिलेचंच काम करायला पाहिजे असं मला अनेक अनुभव पण आले. तर हे जे आहे त्याला पार करून काहीतरी नवीन करायचं असं माझ्या डोक्यात होतं. तर पहिले मी चालवून बघितली की पहिले आपण एकतर स्वतः चालवून बघायचं आणि मग दुसऱ्यांना म्हणायचं की आपण बुलेट चालवू शकतो असं. मग तेव्हा मी पहिल्यांदा चालवून बघितली. मला हार्डली 5 मिनिटांमध्ये गाडी आली आणि मला समजलं की आता ही गाडी म्हणजे बुलेट आपण खूप सोप्या पद्धतीने चालवू शकतो आणि मी जर चालवू शकते म्हणजे याचा अर्थ इतर मुलीही चालवू शकतात. मग मी माझ्या मैत्रिणींकडे गेली की आपण ना महिला दिवशी असं असं करतो आहे, तर आपण बुलेट चालवायची का? तर त्यांच्या शब्द म्हणजे त्यांचा रिप्लाय यायच्या आधी त्यांच्या घरचे माझ्यावर ओरडायला लागले की तिचा पाय तुटला तर मग कोण करेल किंवा मग कोण जबाबदारी घेईल? बुलेट वगैरे चालवणं काही मुलींची गोष्ट नाही आहे. लोकांची मानसिकता ती जी समाजात जी आपले म्हणजे घरून पुरुष मंडळींची किंवा घरच्यांची जर साथ असली तर मग महिला ती करू शकते. मग तिथेच जेव्हा तिचा कॉन्फिडन्स डल होतो तर तेव्हा मग ती बाहेर यायलाच बघत नाही. मग त्यावेळेला पहिल्या वेळेला मी आणि माझ्यासोबत एक मॅडम होत्या, फक्त आम्ही दोघींनी बुलेट चालवली आणि बाकी सगळ्या मोपेड होत्या. अच्छा. जेव्हा सैराट मूवी यायचाच होता म्हणजे अर्ची बुलेट चालवायचीच होती त्यावेळची गोष्ट आहे ही. मला वाटतं एक तर 2014-2015 म्हणजे 2015ला वगैरे आम्ही सुरू केली होती ही बुलेट रॅली. आणि त्यावेळेला पहिल्यांदा मला असं वाटते नागपूरमध्ये लोकांना कळलं की मुलगी बुलेट चालवू शकते. चालवत असतील कदाचित पण त्यावेळेला मला मीडियामध्ये खूप जास्त प्रसिद्धी मिळाली आणि माझा पेपरमध्ये फोटो बघून माझ्या इतर मैत्रिणींनी मला कॉल केला आणि मला म्हटलं की पूजा आम्हाला यायचं होतं पण आता वाटतंय तुझ्याकडे बघून की आम्ही पण चालवायचं आहे आम्हाला पण आणि आम्ही नेक्स्ट इयरला येऊ असं.
तर मग नेक्स्ट इयर परत मी मैत्रिणींकडे गेली आणि मैत्रिणींना विचारलं, तर परत मला तोच म्हणजे सगळ्या म्हणजे दरवर्षीच मला खाव्या लागतात शिव्या, की त्यांच्या घरच्यांच्या, त्यांच्या हस्बंडच्या, त्यांच्या भावाच्या, त्यांच्या म्हणजे वडिलांच्या, की नाही आता तेच उरलं का, म्हणजे काय महिलांना शक्ती प्रदर्शन करायची गरज आहे असं. पण खरं तर महिलेला शक्ती प्रदर्शन करायची काहीच गरज नाहीये, कारण की ती जेव्हा एका धाडधीपाट पुरुषाला जन्म देऊ शकते, ती सरपंचापासून तर राष्ट्रपती पर्यंतचा प्रवास करू शकते, तर मग महिला ही काहीही करू शकते. कारण की महिला ही स्वयंपाक करून, घर सांभाळून, नातेवाईक सांभाळून, मुलं सांभाळून, बाहेर निघून काम करून परत घर सांभाळते. तर मग महिला ही काहीही करू शकते, फक्त तिला एक प्रोत्साहनाची गरज असते. तर ती कुठेतरी ना सीमित आहे, ती कुठेतरी तिला कॉन्फिडन्स नाही आहे, कुठेतरी तिला बांधून ठेवलं आहे, कुठेतरी मर्यादित ठेवलेलं आहे की महिला ही तेच करू शकते. तर त्याला ना कुठेतरी ती मानसिकतेमध्ये बदल करायच्या उद्देशाने मी या बुलेट रॅलीकडे बघते. म्हणजे आज आता मला त्याचा अनुभव आज जर आजच्या दिवशी विचारला तर आज मला खूप पॉझिटिव्ह आला, कारण की मी याला सोडलं नाही. मला जर एकटी चालवू म्हटलं तरी पण मी एकटी बुलेट रॅली केली आहे. माझ्या मागे मोपेड होत्या, पण आज आपला कारवा खूप मोठा झाला. आणि मग दुसऱ्या वर्षी 4 मुली आल्या, तिसऱ्या वर्षी म्हणजे 10 जणी आल्या, असं करून करून त्या 10 जणींच्या आज 150 बुलेट माझ्याकडे रेडी आहे. आणि त्यामध्ये मला आवर्जून सांगावं वाटेल की 62 इयर्सची लेडी पण बुलेट चालवते. ती बुलेट त्याच्यासाठी चालवते कारण की तिला प्रशिक्षण मी देते. माझे भाऊ म्हणजे आमचा पूर्ण ग्रुप आहे ह्युमॅनिटीचा, त्या सगळ्या जणी आम्ही मिळून आता त्यांना प्रशिक्षण देतो. आणि प्रशिक्षणासाठी पण अनेक अडचणी येतात, कारण की बुलेट कोणी देत नाही आणि आता बुलेट मिळत पण नाही, कारण की महिलांकडे बुलेट राहत नाही, प्रत्येकाकडे बुलेट राहत नाही. तर रेंटनी बुलेट मिळतात, बरोबर. तर तिथे जेव्हा रेंटनी बुलेट मागायला गेले तेव्हा त्या रेंटवाल्यांनी सुद्धा म्हटलं की कोण चालवणार, तिने म्हटलं की मी चालवणार. नाही, आम्ही महिलांना देत नाही बुलेट, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी महिलांचा मॉरल डाऊन करण्याच्या उद्देशाने, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्हाला हे सगळं समस्या फेस कराव्या लागल्या. पण मग बुलेट अरेंज करून देणं आणि बुलेटला थोडंसं पण काय झालं तर मग सगळ्यांचा एक असतो की प्रेम असते आपल्या गाडीवर, तर ते देत नाहीत. पण मी त्यांनाही थँक्यू म्हणेन ज्यांनी आम्हाला बुलेटही दिल्या. आणि सगळ्या मुलींनी बुलेटचं आम्ही प्रशिक्षण देतो आणि प्रशिक्षण आणि याची तयारी 1 महिन्या आधीपासून प्रशिक्षणाची होते. आणि मग आम्ही सगळ्यांना प्रशिक्षण देताना आम्हाला समजतं की कोण इंटरेस्टेड आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक लोक येतात. मग असं करता करता आता 50 वर्षाच्या वरच्या पण महिला चालवायला लागल्या बुलेट. आणि त्यांनी इतक्या सुंदर पोस्ट लिहिलेल्या आहे बुलेट रॅली बद्दल की म्हणजे की आम्ही साध्या मोपेडही चालवायचा विचार करत नाही आणि तू डायरेक्ट आम्हाला गेअरची गाडी दिली, त्यातही बुलेट दिली. मग त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. आणि मग त्यानंतर जेव्हा रॅलीच्या दिवशी जेव्हा मीडियावाले येतात आणि सगळे फोटोज काढतात, मग सगळेजण तो फेटा आणि तो गॉगल आणि तो त्यांची नऊवारी, हे सगळ्यामध्ये जो रुबाब दिसतो आपला, म्हणजे महाराष्ट्रीयन लुकमध्ये जे महिलांचं वेशभूषा आहे त्याच्यामध्ये जी ती महिला म्हणजे स्वतःचा पदर सांभाळून पण ती बुलेट चालवते, तर तेव्हा जो रुबाबात ती राहते तेव्हा तो तिचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो, तो खूप महत्वाचा असतो. कारण त्यानंतर तिला काहीतरी अचीव केल्यासारखं वाटते की येस, की मी करू शकते ही गोष्ट. तर हा सगळा आनंदाचा भाग आहे आणि मला कुठेतरी याच्यामध्ये समाधान वाटते की काहीतरी मी वेगळं करण्याचा प्रयत्न करते आणि त्या माध्यमातून सगळ्यांना आनंद वाटतो. अगदीच. खरं तर आपण काहीतरी वेगळं नक्कीच केलेलं आहे. आपण सैराट मूवीमध्ये फक्त 1 अर्ची बघतो, परंतु आपण हजारो अर्ची तयार केलेल्या आहात. माझं दुसरं प्रश्न की जेव्हा तुम्ही महिलांना प्रशिक्षण देत असता तर त्याबद्दलचं तुमचं अनुभव काय असतं, शिकवत असतानाचं महिलांच्या प्रतिक्रिया काय असतात त्याबद्दलच्या, त्या सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांगा. बिलकुल बिलकुल. पहिल्या वर्षी तर म्हणजे फार त्रास झाला. मग दुसऱ्या वर्षी मी म्हणजे जबरदस्तीने ओढून आणले की आपण कुठेतरी जायचं आहे अशा उद्देशाने आणलं आणि चालवायला लावलं. तर खूप इझिली मुलींना आली. आणि मग त्याच्यानंतर आता पण त्यांचे कोणाचे हजबंड येतात सोबत बुलेटच्या वेळेला आणि त्यांना म्हणतात, त्यांना खूप इन्सेक्युरिटी फील होते की म्हणजे पडली तर, हिला काही लागलं तर, म्हणजे मग कोणाच्या हजबंडची बुलेट असेल तर बुलेटला लागलं तर. असं मला अनेक लोकांनी म्हटलं जर हिला काही झालं तर मग घरात कोण करेल, असं तो प्रश्न आम्हाला अनेक लोकांनी विचारला. किंवा मग बुलेट चालवून काय तुम्हाला सिद्ध करायचं आहे, कशाला फालतूचे नाटकं करतात, असं अनेक प्रश्नांना आम्ही म्हणजे फेस केलेला आहे.
आणि त्यानंतर त्यांच्या हस्बंडला मी सरळ सांगते आणि मुलींनाही सांगते की हस्बंडला आणूच नका, म्हणजे जे नवीन मुली आहेत त्यांना ग्राउंडवर आणूच नका, कारण त्यांना डायरेक्ट चालवताना दाखवा की मी चालवू शकते असं, आणि त्यांना व्हिडिओज पाठवा डायरेक्ट की मी चालवू शकते आता. मग माझे भाऊ आहे आणि मग मी बुलेट अरेंज करते. बुलेट अरेंज करून मग माझ्या भावांना बोलवून आम्ही त्यांना म्हणजे गुपित शिकवतो, म्हणजे असं ते पब्लिकली करत नाही तेव्हा, कारण की जर एखादीचा कॉन्फिडन्स नाही झाला किंवा नाही आलं तिला, तर मग तिच्याकडे बघून 4 मुली परत हे होतात. म्हणून मग आम्ही त्यांना फक्त एकट्यांनाच बोलवतो की तुम्ही एकट्याच या, बाकीच्यांना किंवा हस्बंड आले तर त्यांना साईडला उभं करतो की तुम्ही बघूच नका. आणि जेव्हा ती बुलेट चालवते आणि ज्या रॅलीच्या दिवशी जेव्हा ती बुलेट चालवते तेव्हा तेच हस्बंड फोटोज काढत असतात आपल्या म्हणजे वाईफचे. त्यांना अभिमान वाटतो, खूप अभिमान वाटतो, खूप प्राऊड त्यांना वाटतो याच्यामध्ये की म्हणजे काय, आणि ते व्हिडिओज काढतात, फोटोज काढतात आणि स्वतःच्या फेसबुकवर अपलोड करतात की माय वाईफ. तर तेव्हा तो खूप वेगळा अनुभव असतो आणि तेव्हा तिला खूप छान वाटते की माझ्या हस्बंडनी पण प्रोत्साहन केलं. आणि आता तर सगळे हस्बंड सगळ्यांचे इतके कोऑपरेट करतात आणि रॅलीच्या दिवशी त्यांना पूर्ण मुभा असते. रॅलीच्या मला असं वाटतं तो एक सणासारखा असतो, म्हणजे दिवाळी तेवढी मोठी साजरी करत नसेल पण तेव्हा त्यांचे हस्बंड त्यांना इतकं सपोर्ट करतात की जा तू बुलेट अरेंज करून देतात. त्याच्यानंतर तिला बुलेट ग्राउंडवर आणून देण्यापासून ते रॅलीमध्ये फिरतात तिच्यासोबत आणि शेवटपर्यंत रॅलीमध्ये राहतात की नाही माझ्या म्हणजे बायकोनी खूप छान काम केलेलं आहे. आणि तो जेव्हा बाकीच्यांचा हे तो त्यामागे रिप्लाय येतो किंवा म्हणजे कमेंट्स येतात की तू खूप छान करत आहे, तर तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप छान वाटतं. कारण की एका महिलेला फक्त प्रोत्साहनाची गरज असते आणि हस्बंड आणि घरातले वडील जर आपल्याला साथ देत असेल ना तर मग ती काहीही करू शकते. खरंच आजची महिला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करते आहे. खरं तर या बुलेट रॅलीच्या माध्यमातून आपण स्त्री शक्तीचा एक जागर केलेला आहात, महिला सक्षम बनलेली दिसते आहे. मला सांगा की हे सगळं करत असताना कोणकोणत्या आव्हानांचा आपल्याला सामना करावा लागला? आता बघा काय असतं, आपण काहीतरी नवीन करायला गेलो की सगळे टीका करतात पहिल्यांदा. तर सुरुवातीला टीका केल्या अनेक लोकांनी की आता हेच राहिलं होतं का, आणि अनेक लोकांनी विचारलं की महिलेला असं शक्ती प्रदर्शनाची काय गरज आहे आणि हे करून तुम्हाला काय मिळेल, किंवा अनेक लोकांनी कमेंटही केले की म्हणजे काहीतरी वेगळंच काहीतरी करण्याचं हे करता असं तसं, अनेक लोक काय काय बोलतात. पण मला याच्यामध्ये असं म्हणायचं आहे की जर तिला त्याच्यामध्ये आनंद वाटतो किंवा एखादी गोष्ट करत असताना जर तिला वाटत आहे की ही खूप कठीण आहे, पण जर ती ते करत आहे तर कठीण गोष्ट जर तिने केली तर तिला ती सोपी वाटते आणि त्याच्यामध्ये तिला असं वाटतं की येस की हे मी काहीतरी केलेलं आहे. तर मला असं वाटते की तिला जे वाटतं ना, तिला ज्याच्यामध्ये आनंद आहे ना, तिला जर 60 वर्षाची बाई कधीच विचार केला नाही तिने की मी बुलेट कधी चालवेन किंवा गेअरवाली गाडी कधी चालवेन, आणि तिने जर बुलेट चालवली तर तुम्ही विचार करा की म्हणजे तो आनंद तिच्यासाठी किती असेल. म्हणजे ती त्याच्यातून अजूनही बाहेर निघाली नाही की अजून रॅली संपून आता इतके दिवस झाले पण अजूनही ती त्याच्यातून निघाली नाही की म्हणजे की येस मी हे केलं, करून दाखवलं. तिच्या मुलांना ती सांगते, तिच्या सुनांना ती सांगते की हो, आणि सून येते बघते की माझी सासू गाडी चालवत आहे, तर तो खूप वेगळा अनुभव असतो त्यांच्यासाठी पण, आणि मला ते बघून खूप आनंद होतो. तर लोक टीका करणार हे माहित होतं आम्हाला आणि अजूनही करत असतील, पण जो कारवा वाढत गेला म्हणजे एका बुलेटवरून 2 बुलेटवरून 10, मग 10च्या 100, 100च्या आता 150 बुलेट, यावर्षी 150 बुलेट होत्या आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला वाटतंय की मला चालवायची आहे. काही लोकांच्या घरातूनच सपोर्ट आहे की हो तुम्ही चालवा आणि आम्ही अरेंज करून देतो. काही लोक लपून छपून आलेले आहेत आणि आता त्यांनी दाखवले आहेत व्हिडिओ, तर आता ते सपोर्ट मिळतात आहे. तर त्याच्यामुळे काही गोष्ट करायची असेल तर काही आव्हानांना समोर जावंच लागेल. बरोबर. खरं तर आपण उदाहरण जर घेतलं तर सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा 1948 मध्ये ज्यावेळेस पहिली मुलींची शाळा काढली त्यावर शेण दगड गोटे मारले गेले, तरी पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. खरं तर आपल्या सोबत सुद्धा हे झालेलं आहे की कारवा आता वाढतच जाणार आहे. बरोबर बरोबर. आम्ही सगळे इच्छुक आहोत की आपलं बालपण कसं गेलं, घरच्या मंडळींचं सहकार्य कसं लाभलं, ते सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांगा. काही नाही, मी जेव्हा माझ्या जन्माला म्हणजे माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा हे सगळं काही नव्हतं आणि त्याच्यानंतर पुढल्या वर्षी सोसायटीची स्थापना झाली, निर्मल ची स्थापना झाली. मग त्यानंतर
हळूहळू हळूहळू बाबांचं स्ट्रगल आणि हे सगळं होत गेलं आणि आम्हाला सर्वसामान्याचीच वागणूक मिळाली. मी पण एकदम साध्या शाळेत शिकलेली आहे आणि त्याचे संस्कार म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण मोठ्या शाळेत शिकलो म्हणजेच आपल्याला काहीतरी करता येईल असं नाही, पण आपण जे शिकत गेलो म्हणजे ग्राउंड लेवलवर अनेक लोकांशी ओळख झाली आणि असं करता करता मी मराठी मीडियममध्ये शिकली आहे, हिंदू मुलींच्या शाळेत शिकली आहे. त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन कमला नेहरूमध्ये झालेलं आहे. मग मी MBA करायला पुण्याला गेली आणि MBA करून आल्यावर मी जॉब केला. मी लेक्चरर होती महिला महाविद्यालयाला 6 महिने. मग त्यानंतर अशा जॉब करत गेली. मग माझा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला. कॅफे होते माझे 3. मग असं करत 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 हे सगळ्या गोष्टी आणि सोशल याची म्हणजे सामाजिक काम करण्याची आधीपासूनचीच आवड होती, त्यामुळे मग सामाजिक संस्थे माध्यमातून आता कामं करत आहे. अच्छा, घरच्या मंडळींचं सहकार्य कसं होतं? घरच्यांसाठी तर मी मोठीच आहे, त्याच्यामुळे मला कधी नकार किंवा असं काही म्हणजे मिळालंच नाही. त्यांना माहित होतं की म्हणजे जे काही करेल ती बरोबर करेल असं त्यांना माहित आहे. त्यांनी कधी काही मला म्हटलं नाही की हे करू नको किंवा ते करू नको. मला म्हणजे नकार या शब्दाचा कधी माझ्यासोबत हेच पडला नाही. तर त्यामुळे मी करत गेली, कामं करत गेली आणि असं होत गेलं. माझ्या आईचा खूप सपोर्ट आहे मला, म्हणजे की आईला माहीत राहते की मी काय करणार आहे किंवा काय करू शकते असं. पण तिला हे माहीत नव्हतं की आम्ही यावर्षी बुलेटच्या म्हणजे आम्ही घरच्यांना सांगितलं नव्हतं की आम्ही स्टंट काहीतरी करणार आहोत असं वगैरे. पण यावर्षी आम्ही बुलेटमध्ये काही स्टंट केले जे आमच्या घरच्यांनी बघून म्हणजे एकदम आश्चर्य हे केलं की म्हणजे की बापरे, हे सगळ्यांचं असं होतं की मी एका बुलेटवर 3 मुलींना घेतलं होतं. तर तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की बापरे, म्हणजे एकतर हेवी बुलेट, त्याच्यामध्ये 9 वारी फेटा आणि त्याच्यातल्या त्याच्यात ही 3 मुली घेत आहे. तर तेव्हा कुठेतरी त्यांचा जीव असा खालीवर झाला होता. पण तरी सुद्धा त्याच्यानंतर अजून म्हणजे प्रोत्साहन मला मिळतच असते, कारण की त्यांना माहित आहे की ही बरोबर करेल असं. त्यामुळे मला नकार किंवा काही असं मिळालं नाही. मी वयाच्या म्हणजे कमी वयातच गाडी शिकणं किंवा मी सगळं फटाफट करत गेली, त्याच्यामुळे त्यांना माहित आहे की वयाच्या पहिलेही सगळं काही करेल असं. अच्छा, खरं तर जिद्द आणि आकांक्षा असली की ते होत जातं. ताई, मला सांगा की आजची महिला खरंच सक्षम आहे का? यावर आपलं काय मत आहे? सक्षम व्हायला पाहिजे तिने. आता काय होतं की महिला ही डिपेंड असते एकतर आपल्या बाबांवर, वडिलांवर आणि मग ती हजबंडवर आणि मग तिचं म्हातारपण जातं ते मुलावर डिपेंड राहतं. तर सगळ्यात पहिले तर ज्या डिपेंड आहे ही डिपेंडन्सी संपली पाहिजे, म्हणजे इंडिपेंडंट झाला पाहिजे महिला आणि कुठेतरी स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजेत तरच तिला सक्षम म्हटलं जाईल असं. आणि ती सक्षम बनण्यासाठी ती स्वतःच जबाबदार आहे आणि ती नाही होण्यासाठी सुद्धा ती स्वतःच हे आहे. काय होतं, आपण आपल्या घरी जेव्हा आपले मुद्दे मांडत असतो, तुम्ही बघत असाल की मोस्ट ऑफ घरी महिलांचे निर्णय घेतल्या जात नाही, म्हणजे तिला डिसिजन्स विचारल्या जात नाही की मोठे मोठे जर डिसिजन असेल तर हे पुरुष मंडळी घेईल, कारण आपण पुरुष प्रधान संस्कृतीत वावरलेलो आहोत आणि जगतो आहे. पण कुठेतरी आता महिला बाहेर पडत आहे, चूलमूलच्या बाहेर निघाली आहे आणि महिला कुठेतरी जॉब करते आहे, पण तरी सुद्धा ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. डिसिजन्स आणि सजेशन याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे की सजेशन विचारणं म्हणजे आपण एखाद्याचा विचार घेणं हा भाग वेगळा आणि डिसिजन घेत असताना आपल्याला कोणावर तरी डिपेंड राहावंच लागते. ज्या दिवशी डिपेंड ती राहणार नाही त्या दिवशी मी म्हणेल की महिला सक्षम झाली. ओके, आजच्या महिलांचं बदलतं स्वरूप यावर काय सांगाल? ऍक्च्युली आता महिला ह्या स्वतःचे निर्णय स्वतः घेताना दिसतात आहे, कारण आपण बघतो की आता जग फार पुढे जात आहे. आता तुम्ही बघाल की ज्येष्ठ नागरिकांमध्ये जेव्हा तिला कळते की आपल्याला म्हणजे आता कुठेतरी एकांत येत आहे, तर तेव्हा ती ग्रुप जॉईन करते. तर कुठेतरी त्यांनी ग्रुप्स जॉईन करायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या ज्या किटी पार्टीज आहेत, म्हणजे स्वतःचा एकांत कुठेतरी ज्येष्ठ नागरिकांची गोष्ट करत आहे की त्यांनी कुठेतरी ना बिझी व्हायला पाहिजे. म्हणजे काय होतं की एकतर घरात सराउंडिंग मध्ये पण चांगलं राहते, आपल्या मानसिकतेमध्ये पण छान आनंदी राहतो आपण. तर त्यामध्ये महिलांनी सगळ्यात पहिले तर स्वतः इंडिपेंडंट राहायला पाहिजे, स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजे
आणि त्यानंतर त्यांनी म्हणजे त्यांचं कुठेतरी ना एक सिद्ध केलं पाहिजे, म्हणजे कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे. तेव्हाच कुठेतरी आपल्याला काय म्हणता येईल मान्यता मिळेल, असं की म्हणजे की कोणीतरी आपल्याला सिरियसली घेईल. आपण काय करतो की आपण म्हणजे मुलगी आहो, आपण हे करू शकणार नाही. म्हणजे बुलेट रॅली फक्त ही शो साठी नाही आहे, त्याच्या मागे खूप चांगले हे आहे, काय म्हणते कन्क्लुजन खूप छान निघालं त्याच्या मागचं, की जेव्हा ती बुलेट चालवते तेव्हा ती घरात म्हणू शकते की आम्ही पण चालवतो. म्हणजे असं, म्हणजे जेव्हा मुलीला खाली लेखल्या जाते तेव्हा ती म्हणू शकते की येस आम्ही पण करू शकतो. तर जो कॉन्फिडन्स आहे ना, तो कॉन्फिडन्स आला तर मला असं वाटते की म्हणजे महिला बदलतील. कारण काय होतं की आता पैशाचा खूप जास्त कमतरता भासते, कारण की आता सगळे लाईफस्टाईल चेंज झाली आहे. त्यामुळे दोघांनी कमवतं राहिलंच पाहिजे. आता पण तुम्ही बघता की जर का कोणाला मुलाचं लग्न करायचं असेल किंवा मुलीचं लग्न करायचं असेल तर नाही, ती आधी स्वतः म्हणजे जॉब केला पाहिजे तिने, किंवा स्वतःचा आर्थिक ती बरोबर पाहिजे. तर जेव्हा ते दोघं जण बरोबरीचे राहतात तेव्हाच त्यांच्या अडचणी दूर होतात. पण तरी सुद्धा मुलगा जर कमवतो तर मुलाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फार वेगळा असतो, पण मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो. तर मला असं म्हणायचंय की ज्या दिवशी मुलाला शिकवण्यात येईल की हे तुझ्या पण जबाबदाऱ्या आहेत, म्हणजे फक्त स्वयंपाकघर हे मुलीचीच मक्तेदारी नाही आहे, किंवा मी म्हणेल की फक्त ते मुलीचंच काम नाही आहे, ते दोघांनी मिळून करण्याचं काम आहे, कारण तो संसार आहे. जर तुम्ही ते दोघांनी मिळून केलं तर कुठेतरी जग बदलेल, किंवा कुठेतरी मी म्हणेन की महिलांमध्ये बदल घडेल. अगदी बरोबर. कारण सायकलीचे चाकं दोन असतात, एका चाकाने तर सायकल चालत नाही. आणि ताई तुम्ही फार सुंदर सांगितलं की महिलांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास असायला हवं. तू खुद की खोज में निकल तू किस लिए हताश है, तू खुद की खोज में निकल तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. ताई खरं तर या वर्षीच्या बुलेट रॅलीची आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली. त्या ठिकाणी स्टंट्स करण्यात आले. तर पुढल्या वर्षी आपण काय नियोजन करणार, काय वेगळं त्यामध्ये असणार, त्याचं वैशिष्ट्य काय असणार, ते सुद्धा आमच्या दर्शकांना सांगा. दरवर्षी काहीतरी आम्ही वेगळं करतच असतो. आता पुढच्या वर्षी पण वेगळं करूच. आता मला असं वाटतं की सांगण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आता पुढच्या वर्षीसाठी तर मला आत्तापासून फोन कॉल्स येतात की पुढच्या वर्षी आम्ही बुलेट तर चालवणारच, पण बुलेट ज्यांनी चालवली त्यांनी पण मला सांगितलं की आम्ही सुद्धा स्टंटमध्ये येणार आहे, की तुम्ही आम्हाला फक्त सांगा की आम्ही काय करायचं. एक वेळ होती की जेव्हा कोणीतरी बुलेटही चालवणं किंवा बुलेट हातात घ्यायला रेडी नव्हतं, आणि आता आहे की सगळ्या जणी स्टंटही करायला तयार आहे. तर मला असं वाटतं की सगळेजण फोन कॉल्स करून की पुढच्या वेळेला मी पण बुलेट चालवील असं करून आम्हाला अनेक मेसेजेस आले. तर आतापासून त्याची तयारी सुरू झाली आहे, आणि कोणाला जर चालवायचं असेल तर मला फोन मेसेजेस करा. आमचा एक ग्रुप तयार होत आहे पुढच्या वर्षीसाठी, आणि त्याची प्रॅक्टिस आम्हाला काहीतरी अजून वेगळं द्यायचं आहे नागपुरामध्ये, की नागपुरातल्या मुली पण कुठेतरी चांगल्या आहेत. आणि नवीन शहरातल्या पण मुलींचे फोन कॉल्स आले, वणीमधून, वर्धामधून, तुमसरमधून, की आम्ही पुढल्या वेळेला येणार आहोत तुमच्या इथे. आणि आपल्या बुलेट रॅलीमध्ये बुलेट राणी बनत असते दरवर्षी, म्हणजे बुलेट राणी 2024 आता बनली असं, आणि तिला आपले खूप चांगले स्पॉन्सर्स असतात की जे खूप छान गिफ्ट्स देतात. तर सगळ्यांना असं वाटत असतं की आम्हाला बुलेट राणी बनायचं आहे. तर खूप जण खूप वेगवेगळ्या पोशाखामध्ये येतात. तर मला असं वाटते की पुढच्या वेळेची जी रॅली असणार आहे ती खरोखर म्हणजे सगळ्यांना बघण्यासारखी राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नागपुरातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतील रॅली बघायला, असं मला वाटते. तर काहीतरी वेगळं नक्कीच होणार आहे, तर ते आपण वेळेवर बघू. नक्कीच महाराष्ट्रातून नक्कीच लोक येणार. माझा शेवटचा प्रश्न की हे सगळं करू इच्छिणाऱ्या ज्या महिला आहेत, जे घराबाहेर पडून काहीतरी करू इच्छितात, तर अशा महिलांना आपण काय सांगाल? आता मी तुम्हाला बुलेट रॅलीच्याच महिलांबद्दल सांगते की ज्या महिला घराच्या बाहेर पडत नव्हत्या त्यांनी बुलेट रॅलीमध्ये पार्टिसिपेट करून बुलेट शिकून बुलेट चालवली, आणि त्यांना जो कॉन्फिडन्स बिल्ड झाला त्याच्यावरून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू केला की येस मी जर हे करू शकते तर मी ते पण करू शकते. आणि अनेकांचे जे बिझनेस होते की जे चालू होते फक्त,
त्याला खूप जास्त ग्रीप मिळाली तर त्यांचा कॉन्फिडन्स अजून वाढला. म्हणजे एक जर महिलामध्ये जो कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचं काम असते ते मला असं वाटतं या बुलेट रॅलीच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणून मी महिलांना हेच म्हणेल की आपण स्वतःमध्ये एक विश्वास आहो, त्याच्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या दिवशी तुम्ही काहीतरी करता त्या दिवशी कुठेतरी एक बदल झालेला असतो, आपल्या पूर्ण जीवनाचाच बदल होतो आणि आपला पुढचा जो प्रवास असतो तो खूप चांगला आणि आनंदी जातो. तर म्हणून मी महिलांना फक्त एवढं सांगेल की स्वतः सक्षम व्हा, डिपेंड राहू नका, इंडिपेंडेंट व्हा आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा. ताई, तुम्ही खूप सुंदर असं महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करते आहात आणि महिला सक्षमीकरण होण्यासाठी महिलांना आव्हान सुद्धा केलेलं आहात. आपण शंखनाथला वेळ दिलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू. खरं तर महिला सक्षम होण्यासाठी बुलेट रॅली ही खरंच एक उत्तम असं ध्येय ठरलेलं आहे. तुझसे लिपटी ये बेड़िया समझ न इनको वस्त्र तू, ये बेड़िया पिघाल के बना ले इनको शस्त्र तू. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन व्यक्तींसह. तोवर बघत रहा शंखनाथ, आवाज सत्याचा. नमस्कार.